अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीवर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं उत्तर ऐकलं की बरं वाटतं. अध्यक्ष महोदय, पण जमिनीवर तशी अवस्था आहे का? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता मंत्री महोदयांच्या एका रिप्लायमध्ये असं बोलले ते की आम्ही ह्या सगळ्या वाघांना वगैरे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सेग्रिगेट करून सोडलेले आहेत. आमच्याकडे ऑलरेडी बिबटे आहेत, कव्वे आहेत, हत्ती आहेत, इतर जनावर आहेत. अशामध्ये कुठल्या प्लॅनिंगच्या अंतर्गत हे वाघ तुम्ही आमच्या कोकणात पाठवले किंवा पश्चिम महाराष्ट्रात पाठवले? काय प्लॅनिंग आपलं? त्याच्यावरती काय नियोजन आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अध्यक्ष महोदय ह्याच्याकडे कसलंही नियोजन नाही. आता मग विषय आला सफारीचा. 5,000 एकरमध्ये आम्ही सफारी करणार. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अध्यक्ष महोदय ट्रँक्युलायझर घ्यायला पैसे नाहीत. 5,000 एकरमध्ये आपण सफारी कधी करणार आहोत? तोपर्यंत जनावरांचा आणि हा जो मानवी संघर्ष आहे हा कधीपर्यंत थांबणार आहे? कधीतरी आपल्याला ह्याच्यावरती उपाय. आपण मोठमोठ्या वार्ता ऐकतोय, AI टेक्नॉलॉजी, आम्ही हेर ठेवलेत. अहो, खाली DFOला माहीत नाही, अजून रस्त्यांना NOC मिळत नाही. जंगलातून आम्हाला रस्ते काढायचे, जीव वाचवायचे असतील तर त्या लोकांना तिथून बाहेर तर काढावे लागतील. त्याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट NOC देत नाही. अजूनपर्यंत बिबट्यावर आपण काय उपाययोजना करू शकलो नाही. माकडांवर उपाययोजना आम्ही करू शकलो नाही. माकडं म्हणजे काय हो? ही जी वानरं असतात हे बांबूचे कोंब खातात. आमच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आम्ही पायथ्याशी असणारी गावं, तिथे तुम्ही बांबू लावायला गेलात, अहो त्या काळ्या तोंडाच्या वानरांना बांबूचा कोंब आवडतो, ते कोंब खातात. आता तुमचे बांबू पिकणार कधी, उगणार कधी, ते 6 फुटाचे होणार कधी? त्याच्यावरती आपलं नियोजन आहे का नाही? फॉरेस्ट डिपार्टमेंटवर माझं म्हणणं असं आहे, ग्रीन कव्हर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप आहे, बऱ्यापैकी आहे. आपण किती ठिकाणी बाउंड्री मारणार आहोत? प्रश्न घ्या. माझा प्रश्नच आहे ना तो, अध्यक्ष महोदय. किती ठिकाणी आम्ही बाउंड्री मारणार आहोत? आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर आहे, चिपळूण आहे, हे सगळं सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारी गावं, राजापूर आहे. साहेब, किती ठिकाणी आपण बाउंड्री मारणार आहोत? तेवढे पैसे आहेत का फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे? ह्याचा कधीतरी खुलासा आम्हाला करा. बजेटमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला किती नेमके पैसे मिळतात, ॲलोकेशन नेमके कितीचे झालेत, आणि मग ही मोठमोठी वार्ता आपण करूया की आपण सफारी उभी करूया, बांबू उभे करूया, 30 फुटाचे गेट उभे करूया. 30 फुटाचे कुठे? जंगलामध्ये. अहो, आपण रस्त्यांसाठी NOC अध्यक्ष महोदय देत नाही आहोत आणि आपण 30 फुटाचे गेट कुठे उभे करणार आहोत? कधीतरी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून माझे हे प्रश्न आहेत. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य निलेशजी राणे